शंभो महादेव शंभो शिव 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 शंभो महादेव शंभो महादेव शंभो महादेव शंभो महादेव शंभो. माझं नाव प्रथमेश जाधव. आज आपण आहे मुर्डेश्वर टेम्पल इथे. आता तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू. आता जस्ट आम्ही वॉकिंग करत हॉटेलमधून निघालोय. वॉकिंग करून आता निघतोय. आता 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता मग इकडे पोहोचू. शिव शंभो महादेव शंभो. ट्रेडिशनल मध्ये ट्रेडिशनल मध्ये ना बघा बघा ट्रेडिशनल लुक बघा. ट्रेडिशनल कसं वाटतंय ट्रेडिशनल लुक मध्ये भाऊ? अरे अण्णा बोला तर काय तुम्हाला मराठी बोलता नाही ते? आज मुलांच्या मूड मध्ये ना अण्णा. महादेव शंभो महादेव शंभो शिव 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 शंभो महादेव शंभो शिव 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 शंभो महादेव शंभो. गणपती बाप्पा मोरया. नाश्ता करायला सकाळचा नाश्ता फ्री आहे आणि संध्याकाळचं दुपारचं जेवण. दुपारचं जेवण संध्याकाळचं नाही आहे. दुपारचं जेवण फ्री आहे. चालू झालंय. महादेव शंभो महादेव शंभो शिव 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 शंभो महादेव शंभो. देवांची भव्य दिव्य मूर्ती आहे. तुम्ही वरचे शॉर्ट्स पण पाहिले असाल. इकडे तसं आलेलं तोपर्यंत चांगलं आहे. म्हणजे क्लीन प्लेस आहे पूर्ण. असं तुम्हाला कुठे असा कचरा बिचरा पडलेला पाहायला मिळणारच नाही. असं चांगलं आहे मेंटेन केलं आहे इथे तसं बघायला गेलं तर. आता मगाशी तुम्ही तो व्ह्यू पाहिला तो दोन विंडो दिसत आहेत. तिकडून ते व्ह्यू कॅप्चर करता येतं. तुम्ही कधी विजिट केलात तर असे व्ह्यू मस्तपैकी क्लिक करू शकता. आता आपण जवळच आले. एक नंबर व्ह्यू आहे. पण अजून पण त्यांचं वर्किंग चालू आहे. अजून किती टाईम लागेल सांगता येत नाही. पण पीसफुल आहे. इथे तुम्ही कधी विजिट केला तर कर्नाटकामध्ये मुर्डेश्वर टेम्पल कधीतरी लाईफमध्ये एकदा तरी विजिट करा तुम्ही. हा एक्सपिरियन्स घ्या. सर्व मित्रजण इथे आहेत. कसं वाटलं विजिट करून तुम्हाला इथे? खूप छान. किती छान वाटलं. पीसफुल आहे की नाही ते? हो, त्याची मी गिनती करू शकत नाही की मी किती खुश आहे. पूर्ण पैसे जेवढे दिले टूरसाठी सगळे पैसे माझे वसूल झालेले आहेत. सगळे वसूल झाले. पैसे कसे वसूलतील माझ्या चेहऱ्यावर फोकस करा की आपले पैसे कसे वसूल करते माझ्याकडून. पण JK ब्लॉगचे ऑनर आता त्यांना विचारूया असं वाटलं इकडे विजिट करून. बोला साहेब. विजिट करून मला छान वाटलं. बरं वाटलं. एवढी भव्य मूर्ती आहे मोठी. हां समोरच बीच आहे. मंदिराजवळच बीच आहे. ओके. पण जाता येतो. हां. आणि
जर ॲक्टिव्हिटी करायची तुम्ही करू शकता. ओके आणि सकाळी लवकर आलो मंदिराकडे दर्शन घेतलं आणि सकाळी माझ्या पाठीमागे प्रसाद होता. ओके प्रसादाचा लाभ घेतला आणि खूप बरं वाटलं. पेसफुल आहे. पीसफुल आहे इथे म्हणजे व्हिजिट करणं. आणि तुम्ही आता येणारे जे काही जण असतील आता तुमचे ब्लॉग्स बघून की माझे ब्लॉग्स बघून तर तुम्ही त्यांना काय सजेशन द्याल इकडे येण्यासाठी? या पर्यटन स्थळ म्हणून आता येऊ नका. देवाचंच आहे. हां. दर्शनाला या. देवदर्शन करा आणि खाण्याची डिश आहे. हां. एन्जॉय करा. कर्नाटक हा प्लेस चांगला म्हणजे सिटी स्टेट चांगला आहे. आणि माणसं कशी तिकडली? इकडची प्रेमळ आहे. हां. त्रासदायक नाही आहे. ओके आणि इकडे तुम्हाला जायचं असेल तर मुर्डेश्वर स्टेशनकडनं जवळच आहे. 1 किलोमीटरच्या हाकेच्या अंतरावरच आहे. हां. तुम्ही जर आलात तर मुर्डेश्वर उतरला तिकडं पायी आलात तरी चालेल किंवा टॅक्सी ऑटो रिक्षा करून आलात तर इथे मंदिराकडे या. बाजूला राहायला इकडे राहण्यासाठी रूम अवेलेबल आहे. ओके डॉर्मेटरी पण आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता घेऊ शकता रूम. ओके सकाळी लवकर होता 5-5:30ला मुळमुळ करून फ्रेश होऊन तुम्ही या दर्शनाला. गर्दी नसते नाही नसते. लुक एकदम क्लास मस्त आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला काही ना काही नवीन ब्लॉग बघायला भेटो. असे मुलं असेल असे पराक्रम होतात. तिथं हे बघा ना, हे बघा ना पूर्ण जरा पण काहीच नाही. आयकॉन मित्रांनो आता आपण आलोय मिर्झान फोर्टला. इथे व्हिडिओ शूट करायला अलाउड नाही तरी पण बघू आता किती फुटेज कॅप्चर करता येतात. आपण बघू आता पुढे ते माहिती पडेल काय काय करता येतं ते. आता ही डेमधली सेकंड ॲक्टिव्हिटी आहे. आता जस्ट आले आता बघूया पुढचं काय होतं. आता बहुत 12 तर येऊ नका कारण की फुल खूप कडक आहे बघा. काळा पडलो. असा गोरा होता. असा काळा झाला. असा गोरा होता. असा गोरा होता. असा काळा झाला. 15 मिनिटाचा 15 मिनिटात माणूस काळा पडतो.